अनेक मुद्दे आहेत, पण महत्त्वाचे काही मुद्दे मी या ठिकाणी सांगतो। मुद्दा नंबर 1, MPSC ची जी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न होतोय, त्याच्यामुळे अनेक अडचणी विद्यार्थ्यांना वाढतात। अचानकच कम्प्युटर बंद पडतं, अचानकच त्या विद्यार्थ्यांना मग जर तिथं परीक्षेचा टाइम जर का या सगळ्या गोष्टींमध्ये जात असेल आणि जर का वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होत असतील तर परीक्षेची लेवल एक समान येणार नाही आणि मग विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतो। म्हणून परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे। MPSCच्या ज्या ऑनलाईन होत नव्हत्या आतापर्यंत त्या ऑफलाईनच झाल्या पाहिजेत, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी पारदर्शकता आली पाहिजे आणि पेपर फुटीमुळे खूप गरीब विद्यार्थ्यांचं मुलांचं त्या ठिकाणी प्रचंड नुकसान होत आहे। कशा कशा परिस्थितीतून दारिद्र्याखालील असणारे मुलं त्या ठिकाणी आईवडील कर्जाचा डोंगर करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुलांना शिकवत आहेत आणि त्या अशा परिस्थितीत जर का पेपर फुटी होत असेल तर विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे। त्यानंतरच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे स्टेनोमध्ये जे स्टेनोचं त्या ठिकाणी पद भरतीच डायरेक्टली गायब होते। मग या मागच्या 8-8, 10-10 वर्षापासून जे पोरं त्या ठिकाणी स्टेनोचा अभ्यास करतायत किंवा स्टेनोचं शिक्षण घेत आहेत तर त्यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी होतोय। आणि कशामुळं तर AI द्वारे आता बरेच त्या ठिकाणी कामं होत आहेत अशा पद्धतीने सांगितलं येत आहे। पण आता आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल की ChatGPTचा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल व्हायचा आणि त्याचा ट्रेंड आला होता। काय होता, एक बाई असते आणि ते नवरा उभा असते, नवरा बायको दोघे उभे असतात आणि बाई म्हणते ChatGPT माझ्या नवऱ्याची थोडीशी हाईट वाढव। जशी नवऱ्याची हाईट वाढव म्हणलं की ChatGPT डायरेक्टली नवऱ्याची हाईट ह्याच्याही पेक्षा उंच करून देते। लगेच ती बाई ते ChatGPTला शिवाय देते, ए भैताडा तुला काही अक्कल आहे का, माझ्या नवऱ्याची हाईट थोडी कमी कर। लगेच त्या बाईच्या गुडघ्या इतकं काय तिच्या नवऱ्याला केलं जातं, बरोबर आहे। लगेच ती बाई म्हणते अरे तू काय पागल आहेस का, तू काय माती खातो का, दगड खातो का, तुला कळत नाही का, बाबा माझ्या नवऱ्याची हाईट आता माझ्या बराबरीत कर। मग आता बराबरीत करण्याच्या चक्करमध्ये दोघांची हाईट गुडघ्या इतकी करतं ते ChatGPT। मग ती बाई पागल होती, ती म्हणती आता जेवढी माझी हाईट आहे तेवढीच माझ्या नवऱ्याची कर। मग कसं तरी ते करतं एवढं बेजार होऊन आणि म्हणते आता काय कर, मस्त पैकी मागे एखादा राजमहल तयार कर। लगे एवढा भारी राजमहल तयार करतं की ती बाई म्हणते अरे बाबा ते लोकांना माझ्या पाहुण्यारावळ्यांना वाटलं तर पाहिजे की हे राजमहल माझा आहे, थोडं गरीबासारखं करणं एवढा भारी असतो कुठं। मग डायरेक्टली नालीच्या बाजूला एक झोपडी पडलेली असते तसं करते। अशी कंडिशन त्या ठिकाणी AIची आणि ChatGPTची आहे। माझ्याकडे एक चांगली न्यूज आहे, ही न्यूज सुद्धा मी तुम्हाला सांगतोय। दिव्य मराठी नेटवर्कने ही न्यूज दिलेली आहे। AIच्या खोट्या दाखल्याद्वारे निकाल देणे चूक हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। AIचे खोटे दाखले, अरे जगातली प्रत्येक गोष्ट AIच्या द्वारे चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि जर स्टेनो बंद झाला ती अशीच पद्धत चालू राहील। दुसरी एक गोष्ट माझ्याकडे आहे, AIचे 106 देशामध्ये 1300 खोटे खटले त्या ठिकाणी दाखल झालेत आणि AIच्या भरोशावरती जर का एवढा मोठा अन्याय होत असेल तर हे खूप मोठा अन्याय पब्लिक वरती आहे। त्यामुळे स्टेनोची भरती कायमस्वरूपी कंटिन्यू ठेवली पाहिजे आणि जर बंदच करायची होती तर एक 10 वर्षापूर्वी तुम्ही एखादा GR काढायचा होता की आता 2026 चालू 2016ला काढायला पाहिजे होतं। 2026 पासून पुढे बंद होणार आहे, तोपर्यंत तुम्हाला दुसरं जे शिक्षण घ्यायचं ते घ्या। मग स्टेनो घेतलं नसतं ना विद्यार्थ्यांनी, मग हजारोच्या संख्येने पूर्व सूचना दिल्या नसतील तर मग नुकसान आहे ह्याच्यामध्ये। मग कमीत कमी पुढचे तुम्ही आणखी काही वर्षे हे चालू ठेवा, या सगळ्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्या, एवढंच बोलतो। आणि या ठिकाणी सतीश शिंदे पाटील साहेब आहेत, इतर राज्यामध्ये जर का स्टेनो चालतोय मग महाराष्ट्रातच का चालत नाही, हा पण एक महत्वाचा विषय आहे। आणि सुप्रीम कोर्ट हे महाराष्ट्रासाठी सुद्धा आहे, हे इथल्या व्यवस्थेनं त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। मी शिंदे सरांना विनंती करतो, सर बोल। धन्यवाद सर।